गुड इव्हनिंग एव्हरीवन. सायन्स बिल्डर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आपल्या दैनंदिन उपक्रमाप्रमाणे आज आपण अभ्यासणार आहोत 2015 साली STI प्रिलिम्ससाठी विचारण्यात आलेल्या जनरल सायन्सच्या प्रश्नांचं ॲनालिसिस. तर सुरुवात करूयात आपण. पहिला प्रश्न आहे आपला, जीवनसत्वांची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते, परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते. असं कोणतं जीवनसत्व आहे? डॅश डॅश जीवनसत्वाची कमतरता प्रौढांमध्ये कमी जाणवते, परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता आहे. तर आता आपण पर्यायावरून बघू. पर्याय दिलेले आहेत आपल्याला विटॅमिन के, विटॅमिन बी, विटॅमिन ए, विटॅमिन सी. तर प्रत्येक पर्यायाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. विटॅमिन सी काय आहे हो? विटॅमिन के पासून सुरू करू आपण. विटॅमिन के याची जी डिफिशियन्सी आहे अडल्ट्समध्ये रेअर असते. रेअर डिफिशियन्सी इन अडल्ट्स, बट इफ इट इज लेफ्ट अनट्रीटेड कॉजेस डेथ. याच्यामुळे डेथ देखील होऊ शकते इफ इट इज लेफ्ट अनट्रीटेड. आणि इट रिझल्ट्स इन एक्सेसिव्ह ब्लिडिंग. इट रिझल्ट्स इन एक्सेसिव्ह ब्लिडिंग. त्याचबरोबर इट मे ड्यू टू एक्स्ट्रा ब्लिडिंग और एक्सेसिव्ह ब्लिडिंग जी आहे त्यामुळे इट मे डॅमेज आवर ब्रेन डॅमेज पण होतो, त्याला आपण नर्वस डॅमेज म्हणू. आणि इट लीड्स टू डेथ ऑफ इन्फांट्स म्हणजे नवजात. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथंच भेटलं इन जनरल. तर काय? विटॅमिन के वुड बी आवर आन्सर इट सेल्फ. बट आता याचे सोर्सेस देखील माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला. विटॅमिन केचे सोर्सेस काय आहेत मग? तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स असतील, कॅबेज असेल, कॉलीफ्लॉवर असेल, फिश, लिव्हर, मीट. इथं लिहू का विटॅमिन केचे सोर्सेस? होप दिसतंय तुम्हा सर्वांना. सोर्सेस ऑफ विटॅमिन के बद्दल बोलतोय आपण. तर यात काय असेल? ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, फिश, मीट, लिव्हर. ओके. नाव बाकीचे पर्याय काय आहेत? यांच्या डिफिशियन्सीमुळे नेमकं काय होतं? तर विटॅमिन बी जो आहे याची जर डिफिशियन्सी असेल तर इट मे लीड टू ॲनिमिया, वी नो दॅट. त्याचबरोबर याच्यामुळे नर्वस सिस्टम इंज्युरी देखील होते. विटॅमिन एचं माहीत आहे आपल्याला की फॅट मॅल ॲब्सॉर्प्शन जे आहे ते विटॅमिन एमुळे उद्भवतं. त्याचबरोबर लिव्हर डिसऑर्डर देखील विटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे होतात, किंवा रॅशेस असतील बॉडीवरती, नाईट ब्लाइंडनेस असेल, हे सगळे विटॅमिन एमुळे कारणीभूत असणारे किंवा डिफिशियन्सी विटॅमिन एच्या कारणीभूत असणारे. विटॅमिन सी बद्दल बोलूयात आपण. तर विटॅमिन सीची डिफिशियन्सी काय करते? इट कॉजेस कर्वी, फॅटिग किंवा डिप्रेशन देखील येतं बऱ्याच वेळा याच्यामुळे. आणि ऑब्वियसली इट कॉजेस इंटरनल ब्लिडिंग टू. सो दिस वॉज अबाउट आवर फर्स्ट क्वेश्चन. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. बघूत काय म्हणतो आपल्याला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, सर्वसाधारण निरोगी मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा DDV किती असतो? व्हॉट इज मीन बाय DDV? डिस्टिंक्ट व्हिजन म्हणू आपण त्याला, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. तर इथं लिहू डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन म्हणजे कमीत कमी, किंवा ज्याला आपण काय म्हणू की एक ॲक्च्युअल व्हिजन आपल्यासाठी जे आहे मानवी आरोग्याच्या दृष्टीनं किंवा डोळा निरोगी असण्याच्या दृष्टीनं, तर त्यातलं जे मिनिमल अँड मॅक्झिमम डिस्टन्स असतं ते डिस्टिंक्ट व्हिजन जे आहे दॅट इज 25 सेंटीमीटर. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 3 हे उत्तर असेल, 25 सेंटीमीटर. मग आता रेंज ऑफ व्हिजन माहीत असणं गरजेचं आहे. व्हॉट इज रेंज ऑफ व्हिजन? रेंज ऑफ व्हिजन फॉर विच ह्युमन आय कॅन सी ऑब्जेक्ट्स डायरेक्टली. असं म्हणू आपण की
vision for which human eye can see directly. आणि यासोबतच आपल्याला आयडियल डिस्टन्स माहीत पाहिजे रीडिंग करतानाचं, बिकॉज नाऊ डेज वी ऑल आर युजिंग आवर स्मार्टफोन्स और आवर टॅबलेट पीसीज. आपण टॅबलेट्स लॅपटॉप्सचा वापर PDF बुक्स वगैरे रीड करण्यासाठी करतो, तर आयडियल विजन फॉर रीडिंग माहीत असणं गरजेचं आहे. इट इज 15 इंचेस. बुक्स असतील वगैरे तर त्यांना ऑपरेट करत असताना कीप अ मिनिमम डिस्टन्स ऑफ 15 इंचेस. आणि त्याला जो रीडिंग अँगल असतो दॅट अँगल शुड बी आयडियली 60 डिग्री. हे ॲडिशनल माहीत असू द्यात. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 25 सेंटीमीटर. ओके, वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. वीज बिलातील एका युनिटचे KWH ऊर्जा मूल्य किती आहे? आता KWH म्हणजे काय? किलोवॅट आवर, बरोबर. मग आता किलोवॅट आवर म्हटल्यानंतर आपल्याला माहीत पाहिजे 1 किलोवॅट म्हणजे काय असतं? 1000 वॅट्स. किलो म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे 1 किलो म्हणजे 1000 ग्राम म्हणतो आपण किलोग्राममध्ये. तर तसं इथं 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट. मग ज्यावेळेस आपण 1 KWH बोलतो, H म्हणजे काय? आपला आवर आहे. तर हे 1000 ॲज इट इज इंटू 1 आवर. एका आवरमध्ये किती सेकंद असतात? करेक्ट आहे, दॅट इज 3600. यालाच आपण सिम्पल लँग्वेजमध्ये मांडू 36 × 10⁵ जूल्समध्ये घेऊ आपण याला, कारण ऊर्जा आपण कशात मोजतो? एनर्जी इज कॅल्क्युलेटेड इन joules. So our answer is option number 1. Hoping you are clear with it. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. खगोलशास्त्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह वेधशाळा डॅश डॅश होय. आता ॲस्ट्रॉनॉमीमध्ये डेडिकेटेड एंटायरली टू ॲस्ट्रॉनॉमी असं आपल्याकडे फक्त एकच आहे, आणि ती उपग्रह वेधशाळा कोणती आहे? दॅट स्पेस ऑब्झर्वेटरी सॅटेलाईट जे म्हणू आपण त्याला. तर दॅट सॅटेलाईट इज ॲस्ट्रोसॅट. आता ॲस्ट्रोसॅट काय होतं? इट इज इंडियाज फर्स्ट डेडिकेटेड मल्टी वेवलेंथ स्पेस वेव्ह टेलिस्कोप. ही काय आहे? मल्टी वेवलेंथ स्पेस टेलिस्कोप आहे, आणि जी कम्प्लिटली डेडिकेटेड टू ॲस्ट्रॉनॉमी आहे. अंतरिक्ष अभ्यासासाठी ही पूर्णपणे डेडिकेट केलेली आहे. आणि याची लॉन्चिंग जी आहे ती लॉन्चिंग केली होती आपण PSLV XL ज्याला म्हणू आपण, या अवकाशयानावरती. आणि याचं जे लॉन्चिंग डेट आहे ते होतं 28 सप्टेंबर 2015. सो पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. चष्म्याचे भिंग डॅश डॅश यापासून बनवतात. आता आपल्याला ऑप्शन्स दिलेत या ठिकाणी. काय? पायरेक्स काच, फ्लिंट काच, सामान्य काच, कोबाल्ट काच. आता आन्सर तर आपल्याला कळणार आहे, पण त्यासोबतच या प्रत्येक काचाचा उपयोग कुठं होतो ते माहीत असणं गरजेचं आहे. जसं की आता पायरेक्स ग्लास सांगितलं आपल्याला, तर हा पायरेक्स ग्लास जो आहे तर इट इज यूज्ड इन लॅबोरेटरी ग्लास. आपले जे कोनिकल फ्लास्क्स असतात, टेस्ट ट्यूब्स वगैरे असतात, त्यांच्यामध्ये लॅबोरेटरी ग्लासवेअर्स जे असतात, आपल्या लॅबोरेटरी वेअर किंवा लॅबोरेटरी ग्लास म्हणू आपण याला. त्याचबरोबर इट इज यूज्ड इन टेलिस्कोप. टेलिस्कोपमध्ये देखील याचा वापर होतो आयपीससाठी वगैरे. आणि ॲज वेल इट इज यूज्ड इन मेडिकल डिव्हायसेस टू. वैद्यकीय डिव्हायसेस जे आहेत त्यांच्यामध्ये देखील पायरेक्स ग्लासच्या भिंगाचा वापर होतो. मग नाव फ्लिंट ग्लास. तो फ्लिंट ग्लास इज यूज टू मेक लेन्सेस अँड प्रिझम. जो प्रिझम आहे तो प्रिझम बनवण्याकरता किंवा काही स्पेशल क्वालिटी लेन्सेस ज्या असतात त्या लेन्सेस बनवण्याकरता, आणि आल्सो टेलिस्कोप लेन्समध्ये देखील याचा वापर होतो. ऑर्डिनरी ग्लास. आता हा जो ग्लास आहे इट इज यूज्ड इन मेकिंग लेन्सेस ऑफ आवर आईज अँड ग्लासेस. लेन्सेस ऑफ आईज, आपल्या चष्म्याचे जे भिंग असतात, डोळ्यांच्या चष्म्याचे भिंग, ते ऑर्डिनरी ग्लासपासून. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 ऑर्डिनरी ग्लास. आणि कोबाल्ट ग्लासचा कुठं वापर होतो ते बघूयात आपण. कोबाल्ट ग्लास हा ऑप्टिकल फिल्टर म्हणून वापरला जातो. काही ठिकाणी जिथं विषारू वायूंचा वगैरे जास्त करून सर्रास वापर असतो त्या ठिकाणामध्ये कोबाल्ट ग्लासचा वापर एक ऑप्टिकल फिल्टर म्हणून वापरला जातो. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. अमलगममध्ये नितांत आवश्यक काय असते? आता अमलगम म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येतं अमलगम काय आहे? एक मिक्सचर आहे. कुणाकुणाचं? विभिन्न मेटल्सचं मिक्सचर आहे. अमलगम इज अ
मिक्सचर. सायन्स एवढं तर अभ्यासलं आहे आपण. मग आता हे मिक्सचर कशाचं असतं, तर यामध्ये असतो लिक्विड फॉर्ममध्ये मर्क्युरी प्लस पावडर फॉर्ममधला मेटल. मग पावडर फॉर्ममध्ये कोण असतात, त्यात सिल्वर असतो, टीन असतो आणि कॉपर पण असतो. पण याचा जो हमखास म्हणू की विथ या सगळ्यांच्यामध्ये हमखास वापरला जाणारा नितांत आवश्यक मस्ट कंटेन मर्क्युरी आहे. सो ऑप्शन नंबर ए कुड बी आवर आन्सर. आणि मर्क्युरीचा रोल काय मग त्यामध्ये, मर्क्युरी मेक्स वेल बॉन्ड फॉर्मेशन. त्यांचा जो बॉन्ड आहे या पावडर कोटिंगसोबत जो बॉन्ड असतो, तो बॉन्ड हा लिक्विड मर्क्युरी वेल फॉर्म करतो विथ द अलॉय पावडर. कोणासोबत, विथ अलॉय पावडर. आणि त्यामुळे काय होतं, इट इन्क्रीजेस ड्युरेबिलिटी. त्याची जी ड्युरेबिलिटी आहे ती ड्युरेबिलिटी वाढवतो तो, म्हणजे त्याचं आयुष्यमान तो वाढवतो मर्क्युरी त्या अमलगमचं. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. कोळशाच्या डिस्ट्रिक्टिव्ह डिस्टिलेशनने औद्योगिक रसायने प्राप्त होतात. डिस्ट्रिक्टिव्ह डिस्टिलेशन कसे केलं जातं. आता डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन काय आहे, तर त्याला आपण म्हणू की डिकम्पोजिशन ऑफ. व्हॉट इज डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन, सगळ्यात महत्त्वाचं ते माहीत पाहिजे आपल्याला. ते काय आहे, डिकम्पोजिशन कशाचं, ऑफ सॉलिड. कशाच्या साहाय्याने, बाय हीटिंग दॅट पर्टिक्युलर मटेरियल ऑर दॅट कोल, ज्याला आपण काय म्हणू, बाय हीटिंग कोल इन क्लोज्ड कंटेनर. इथंच आपलं उत्तर भेटणार बघा. कंटेनर कसा आहे, क्लोज आहे. त्याला काय करतोय आपण, हीट करतोय. म्हणजे बर्फाच्या साहाय्याने नाही, चुकीचं आहे. हवेच्या साहाय्याने नाही, कारण कंटेनर क्लोज आहे. जमिनीखाली बिलकुल नाही, म्हणजे इन ॲब्सेन्स ऑफ एअर, किंवा ज्याला आपण पोकळी असं म्हणतो, इन ॲब्सेन्स ऑफ एअर. आणि हे कुठं केलं जातं, हीटिंग ॲट अ हाय टेम्परेचर. आणि एकमेव कंडिशन काय त्याची, ॲब्सेन्स ऑफ एअर, म्हणजे आपलं आन्सर आहे. बघूयात पुढचा प्रश्न. पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून फुल्स गोल्ड किंवा मूर्खांचे सोने असं म्हणतात. तर फुल्स गोल्ड म्हटल्यानंतर ही कन्सेप्ट आहे फुल्स गोल्ड. तर फुल्स गोल्ड जो आहे, इट इज अ मिनरल. याला आपण काय म्हणू की हा एक ब्रासी येलो मिनरल आहे. आणि हा जो मिनरल आहे, या मिनरलला नाव आहे पायराईट, जे की इथं ऑप्शन नंबर 4 आहे. मग हा पायराईट काय असतो ॲक्च्युली, इट इज आयर्न डायसल्फाईड. आयर्न डायसल्फाईड आहे हा. आणि हा जो आहे तो जनरली आपल्याला भेटतो कसा, क्युबिक क्रिस्टल फॉर्ममध्ये असतो हा. अँड इट इज अ शायनी येलो मिनरल, त्यामुळे याला फुल्स गोल्ड देखील म्हटलं जातं. होपिंग यू आर क्लिअर विथ दिस. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य खालीलपैकी कोणते. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इसेन्शियल एलिमेंट प्लेइंग इम्पॉर्टंट रोल इन प्लांट ग्रोथ. आता प्लांट ग्रोथ ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस प्लांट ग्रोथमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं, ग्रोथ ऑफ प्लांटसाठी महत्त्वाचे असणारे प्रायमरी मायक्रोन्यूट्रियंट्स मॅक्रोन्यूट्रियंट्स माहीत असणं गरजेचं आहे. प्रायमरी मॅक्रोन्यूट्रियंट कोण आहे तो प्रायमरी मॅक्रोन्यूट्रियंट प्लांटमध्ये किंवा क्रॉप फर्टिलायझेशनमध्ये ग्रोथ ऑफ प्लांटसाठी हेल्पफुल. ते आहेत नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम, ज्याला आपण NPK असं म्हणतो. तर यापैकी ऑप्शन आहे आपला नायट्रोजन. मग आता नायट्रोजन काय करतो, ॲक्च्युअल नायट्रोजनचं कार्य काय आहे. मग नायट्रोजन, इट इज हेल्पफुल इन फॉर्मेशन ऑफ अमिनो ॲसिड्स. त्याचबरोबर प्रोटीन्स, डेव्हलपमेंट ऑफ DNA स्ट्रँड्स अँड RNA स्ट्रँड्स. अँड ऑल्सो इट इज इसेन्शियल फॉर, कशासाठी इसेन्शियल आहे, प्लांट सेल डिव्हिजन.
आणि प्लांट सेल डिव्हिजन झाल्यामुळे काय होते तिथं, प्लांट ग्रोथ उद्भवते. सो और नत्र किंवा नायट्रोजन ज्याला आपण म्हणू, दॅट वन इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न घेऊयात. खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युएल प्लांट म्हणून ओळखला जातो? आता ड्युएल प्लांट काय आहे हे माहीत असणं अगोदर गरजेचं आहे. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ही. म्हणजे प्लांट्समध्ये पर्पजली ज्या फायलम्स आहेत त्यातला एक असा ग्रुप किंवा अशी फायलम जी पजेस करते दोन्ही ठिकाणी, म्हणजे त्याला आपण काय म्हणू की ही स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक पण प्रेझेन्स करते, किंवा असं म्हणू की आपण याला सेक्शुअल रिप्रोडक्शन पण घडतं इथं, ॲज वेल ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन देखील घडतं. म्हणजे याला आपण काय म्हणू, ड्युअल नेचर आहे, दोन्ही पद्धतीने याच्यातलं रिप्रोडक्शन घडतं. म्हणजे ॲज वेल ॲज व्हेजिटेटिव्हली देखील याच्यातलं रिप्रोडक्शन होत असतं. म्हणून त्या नेचरला आपण काय म्हणतो, ड्युअल प्लांट नेचर म्हणतो. आणि हे कुणात उद्भवतं, तर इट इज इन लायकेन्स. हे कुणामध्ये असतं, लायकेन्समध्ये असतं. अल्गी, अँजिओस्पर्म आणि फंगायमध्ये नसतं, लायकेन्समध्ये असतं. सोबत तुम्हाला ग्राफिक्समध्ये दिसत पण असेल. पुढचा प्रश्न घेऊयात. डॅश डॅश ही वनस्पती बहुतांशी हिरवळीचे खत म्हणून वापरली जाते आणि तिची तृणधान्यांच्या पिकांबरोबर फेरपालट म्हणून लागवड करतात. तर काय हिरवळीचं खत, म्हणजे आपण प्रश्न समजून घेऊया. ग्रीन मॅनर, हिरवळीचं खत किंवा ग्रीन मॅन्युअर काय असतं, तर ग्रीन मॅन्युअरिंग एक प्रॅक्टिस आहे. त्यात काय केलं जातं, शेतीमध्ये हा प्रयोग केला जातो. त्यात ग्रोईंग, मल्चिंग, बाय प्लाविंग स्पेसिफिक प्लांट और क्रॉप व्हरायटीज म्हणू आपण त्याला. विभिन्न प्रकारचे पिकं असतील किंवा वनस्पती असतील यांची लागवड जाणीवपूर्वक केली जाते आणि त्यानंतर त्याची वाढ झाल्याच्या नंतर परत त्यांना काय केलं जातं, तिथंच जमिनीमध्येच विघटनासाठी सोडलं जातं. दॅट वी कॉल इट ॲज द कल्टिवेटेड रोटेशन म्हणू आपण त्याला, ज्याला आपण ग्रीन मॅन्युअर असं म्हणतो. ग्रीन मॅन्युअरिंग देखील म्हणतात त्याला. तर यात काय केलं जातं मग, दे आर ग्रोन अप अँड टर्न्ड इन द सॉईल टू इम्प्रूव्ह ओव्हरऑल क्वालिटी. ओव्हरऑल क्वालिटी इम्प्रूव्हमेंटसाठी कुणाची ओव्हरऑल क्वालिटी इम्प्रूव्ह करायची आपल्याला, सॉईलची. म्हणजे काय करायचं, सॉईलची फर्टिलिटी इम्प्रूव्ह करायची. त्यासाठी आपण काय करतो, कल्टिवेटेड क्रॉपिंग करतात. आणि त्या कल्टिवेटेड रोटेशन ऑफ क्रॉपिंग्स किंवा विथ सिरियल्समध्ये जे केलं जातं त्याला आपण ग्रीन मॅन्युअरिंग म्हणतो. आणि याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर या ॲडव्हान्टेजेस आहेत, इन्क्रीजेस ऑर्गॅनिक मॅटर. सॉईलमध्ये प्रेझेंट असणारं जे ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याची वाढ करतं, किंवा त्या व्यतिरिक्त आपण असं म्हणू सॉईल ह्युमस देखील क्वालिटेटिव्ह बनवतं. सॉईलमध्ये असणारे ह्युमस क्वालिटेटिव्ह बनवतं. मग आन्सर काय बघू आपण, तर आन्सरवरून आपण सांगूयात. समजा आपण जर हे सिनेड्रिला नोडीफ्लोरा पाहायचं ठरवलं, तर इट इज जस्ट अ प्लांट विच इज नॉट यूज्ड एनिवेअर ॲज पर आवर इन्फॉर्मेशन. हिबिस्कस रोसमिस हा चायना रोज आहे, म्हणजे आपण त्याला जास्वंद वगैरे म्हणतो, याची लागवड होत नाही. त्यानंतर ट्रायडॅक्स प्रोकुंबन्स जे आहे दॅट इज अ पी प्लांट वीड आहे, ती पी प्लांट वीड आहे. त्यामुळे हा देखील आन्सर इथं चुकीचा आहे. म्हणजे ती 1, 2, 3 आणि 4 हे चुकीचे पर्याय आहेत. मग पहिला पर्याय काय आपल्याकडे, सेस्बानिया कॅनाबिना, ज्याला आपण धाइंका असं म्हणतो किंवा धाइंचा देखील म्हणतो आपण त्याला. दॅट वन इज द एक्सलंट ग्रीन क्रॉप विच इज यूज्ड विथ दिस मटेरियल. याचा वापर केला जातो सिरियल्ससोबत कल्टिवेटेड रोटेशनमध्ये. पुढचा प्रश्न घेऊयात. खालीलपैकी कोणता प्राणी अरीय सममितीचा आहे, किंवा कोणत्या प्राण्याची अरीय सममिती आहे. अरीय सममिती म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, रॅडियल सिमिट्री असं म्हणतो. तर रॅडियल सिमिट्री काय आहे किंवा अरीय सममिती काय आहे, मग ओरिएंटेशन ऑफ बॉडी, ज्याला आपण काय म्हणू, ओरिएंटेशन ऑफ बॉडी दॅट रेडिएट्स आउट फ्रॉम सेंटर. म्हणजे जर आपण समजा भौमितिक भाषेत बोलायचं झालं तर हा आपला क्वाड्रंट आहे, आपलं ग्राफ आहे. इकडं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ क्वाड्रंट. तर सेंटरपासनं बाहेरच्या बाजूला जो जातो हा आहे आपला रॅडियल सिमिट्री. आणि अशी सिमिट्री कुणामध्ये भेटते आपल्याला, स्टारफिशमध्ये भेटते. ग्राफिकमध्ये तुम्हाला दिसत असेल.
नेक्स्ट क्वेश्चन, खाली उल्लेख केलेले सर्व गुणधर्म कोणत्या संधिपातांत असतात? विच आर्थ्रोपॉड हॅज ऑल द फीचर्स मेन्शन्ड बिलो. आर्थ्रोपॉड काय आहेत? दे आर युनिक फ्रॉम अदर फायलम. हे जे आर्थ्रोपॉड असतात ना, हे बाकी सगळ्या फायलमपासून वेगळे आहेत, भिन्न आहेत. दे आर युनिक इन नेचर. मग आता युनिक कसे आहेत? तर देअर मसल्स ज्या असतात त्यांच्या, त्या मसल्स दे आर कनेक्टेड. कुठं कनेक्टेड असतात त्या? टू द इनसाइड ऑफ एक्झोस्केलेटन. इनसाइड ऑफ एक्झोस्केलेटन म्हणजे बाह्य कवच जे असतं त्या बाह्य कवचाला त्यांच्या मसल्स या चिटकलेल्या असतात. आणि दे लॅक इंटरनल स्केलेटन. त्यांच्यामध्ये इंटरनल स्केलेटन बिलकुल नसतं. तसं उत्तराचा आयडिया आता इथेच आला असेल, पण आपण प्रश्न पूर्ण वाचूयात की आर्थ्रोपॉड हॅज. आता आर्थ्रोपॉड काय आहे आपल्याला कळालं. मग फीचर्स कोणते? 2 पेअर्स ऑफ अँटिना म्हणजे ज्या स्पर्शिका आहेत त्या 2 जोड्या असणे. त्यानंतर कंपाऊंड आईज ऑन स्टाक्स म्हणजे जे संयुक्त नेत्र असतं वरच्या बाजूला ते. गिल्स फॉर रिस्पिरेशन म्हणजे श्वसनासाठी कल्ले असणं. कल्ले जिथं असतात श्वसनासाठी तिथं आपण त्याला काय म्हणू की हा स्पेसिस कुठला येतो? फिशेसच्या प्रकारांमध्ये देखील, पायसेसमध्ये देखील असतात कल्ले. त्यानंतर मौखिक उपांगाच्या 3 वा अधिक जोड्या म्हणजे माउथ पार्ट्स जे आहेत त्याचे, तर ते माउथ पार्ट्स मोर दॅन 3 पेअर्स असतात किंवा किंबहुना 3 असतात. तर अशी सगळी फीचर्स आपल्याला कुठल्या प्राण्यात दिसतात? खेकड्यात, फुलपाखरात, गोम का विंचू? विंचूवात नाही, गोममध्ये पण नसतं, हे फुलपाखरात पण नसतं. कारण आर्थ्रोपॉड म्हटल्यानंतर एक्झोस्केलेटन प्लस 2 पेअर्स ऑफ अँटिना, गिल्स फॉर रेस्पिरेशन, कंपाऊंड आय आणि माउथ पार्टच्या 3 पेअर हे फक्त खेकड्यात असतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 वुड बी आवर आन्सर. घेऊयात नेक्स्ट प्रश्न. सॅलमेंडर या प्राण्याचे वर्गीकरण कोणत्या वर्गात करतात? आता सॅलमेंडर्स जो आहे तो सिंपल स्टेटमेंट आहे, सरळ सरळ. सॅलमेंडर्स बिलॉंग टू ग्रुप ॲम्फिबिया. त्याला आपण काय म्हणतो? ॲम्फिबियन्स म्हणजे उभयचर प्राणी वर्ग म्हणतो. मग हा ॲक्च्युअल दिसतो कसा? इट लुक्स लाईक लिझार्ड. लुक्स लाईक लिझार्ड इन ॲपिअरन्स. रेप्टिलियासारखे असतात दिसायला, बट त्यांना शॉर्ट लिम्स असतात. आणि त्यांच्या अंगावरती जी स्किन असते दॅट इज मॉइस्ट स्किन. आणि यांचं जे हॅबिटॅट आहे ते हॅबिटॅट असतं नियर ऑर इन वॉटर हॅबिटॅट म्हणून आपण याला. म्हणून ते उभयचर प्राणी आहेत. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. बटाटे, कांदा या भाज्यांना कोंब येऊ नयेत म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? आता आपल्याला माहीत असेल स्प्राउटिंग ऑफ पोटॅटोज आणि अनियन्स जर अवॉइड करायचं असेल, म्हणजे हा प्रश्न आहे स्टोरेज ऑफ पोटॅटोज आणि अनियन्सशी रिलेटेड, तर त्याच्यावरती आपण काय करतो? एक्स रे, त्यानंतर गामा रेज, त्यानंतर कोबाल्ट 60 यातनं रेडिएशन्स आपण देत असतो. आणि हे रेडिएशन्स कशासाठी असतात? टू इन्क्रीज शेल्फ लाईफ ऑफ पोटॅटो. मग आता दिलेल्या पर्यायांमध्ये काय? एक्स रे, गॅमा रे का कोबाल्ट 60? गॅमा रेज आहेत. सो आन्सर वुड बी आवर गॅमा रेज. पुढचा प्रश्न. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? म्हणजे आपण याला विच बॅक्टेरिया ग्रोज इन एअरटाईट सील्ड फूड कंटेनर म्हणून. आता बॅक्टेरियाची आपल्याला खाली नावं दिलीत, तर प्रत्येक बॅक्टेरिया जनरली कुठं आढळतो ते आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला याचं आन्सर भेटेल. जो आपला पहिला बॅक्टेरिया आहे स्टॅफिलोकोकस बॅक्टेरिया. हा स्टॅफिलोकोकस बॅक्टेरिया जो आहे इट इज फाउंड इन ह्युमन स्किन, नोज ॲज वेल आर्मपिट्स. जे आपण म्हणतो ना फंगल इन्फेक्शन वगैरे झालं तर हा कुठला बॅक्टेरिया असतो? फंगल इन्फेक्शन म्हणजे यू आर ग्रोईंग अप स्टॅफिलोकॉकस बॅक्टेरिया. अरे म्हणजे त्याला आपण आपल्या गावाकडील भाषेत म्हणतो बुरशी चढली. जोक्स अपार्ट. बॅसिलस. व्हॉट इज बॅसिलस देन? हा जो बॅसिलस आहे इट इज प्रेझेंट इन सॉईल, वॉटर ॲज वेल ॲज डस्ट पार्टिकल्स. त्यानंतर स्ट्रेप्टोकोकस. हा जो स्ट्रेप्टोकोकस आहे इट इज फाउंड इन थ्रोट अँड ऑन स्किन टू. आता हा क्लॉस्ट्रीड्रम जो आहे तो क्लॉस्ट्रीड्रम मात्र 2 ठिकाणी आढळतो आपल्याला. हा क्लॉस्ट्रीड्रम जो आहे इंटेस्टाईन ऑफ ह्युमन आणि ॲनिमल्समध्ये आढळतो. इंटेस्टाईन ऑफ ह्युमन अँड ॲनिमल्स.
बट ॲज वेल ॲज हा ई कोलाय बॅक्टेरियाचा प्रकार असल्या कारणाने हा जो ई कोलाय बॅक्टेरिया आहे, हा ई कोलाय बॅक्टेरिया आपल्याला ॲझॅटोडर्ममध्ये ज्याला आपण म्हणतो की इट इज ऑल्सो फाउंड इन द सील्ड फूड कंटेनर्स, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, जिथं एअरटाईट वातावरण आहे त्या एअरटाईट वातावरणामध्ये देखील हा ई कोलाय बॅक्टेरिया म्हणजे क्लॉस्ट्रिडियम वाढतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. बघूयात पुढचा प्रश्न. HIV लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात? रिटोनावीर, पेनिसिलिन, रिफाम्पिसिन आणि वँकोमायसिन. तर आता वी मस्ट नो, पेनिसिलिन जो आहे तो हा वन टाईम डोस म्हणून देतात, किंवा आता आजकाल याला जो आहे तर मल्टिपल डोसेसमध्ये देखील आपण 3 मंथ्सला एकदा वगैरे हा पेनिसिलिन डोस, जवळपास सर्वच डोसेस HIVच्या ट्रीटमेंटसाठी वापरतो. पण त्याचं जे व्यवस्थापन आहे त्यासाठी कुठला वापरतो आपण, तर त्या व्यवस्थापनामध्ये काय आहे तर इट इज यूज्ड, हा जो असतो तो रिटोनावीर आहे. का? कारण रिटोनावीर जो आहे इट इज यूज्ड बाय इन्फेक्टेड सेल. जी इन्फेक्टेड सेल असते HIV इन्फेक्टेड सेल, ती न्यू व्हायरस फॉर्मेशन करते आणि हा न्यू व्हायरस काय करतो, त्या सेलला संपवण्याचं काम करतो. म्हणजे लागण आणि व्यवस्थापन व उपचार हे कोणाच्या सहाय्याने केलं जातं? रिटोनावीरच्या सहाय्याने केलं जातं. सो रिटोनावीर इज आवर आन्सर. अशा पद्धतीनं आपण 2015ची STI प्रिलिम्ससाठी विचारण्यात आलेल्या जनरल सायन्स या घटकातील प्रश्नांची उत्तरं आणि त्याचं ॲनालिसिस पाहिले. भेटूयात अशाच मजेदार क्वेश्चन आन्सर्स सहित आणि सायंटिफिक एक्सप्लेनेशन सहित पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा सायन्स सबस्क्रायबर्स. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.